नमस्कार, मी अंकिता. अंकिताच रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत वजडी मसाला. बनवायला तशी थोडीशी अवघड आहे, पण मी तुमच्यासोबत एकदम सोपी अशी रेसिपी शेअर करणार आहे. इथे आपण वजडी घेतले अर्धा किलो. तिला पहिले आपण थंड पाण्याने असं स्वच्छ धुवून घेऊयात. एकदम अशी चोळून धुवायची म्हणजे तिच्यामध्ये जी घाण राहते ती पूर्णपणे निघून जाते आणि वास पण पूर्णपणे निघून जातो. आता आपण तिला गरम पाण्यामध्ये 2 ते 3 मिनिट असं वाफवून घेणार आहे, उकळवून घेणार आहे. इथे मी पातेल्यामध्ये गरम पाणी करायला ठेवलंय. त्यामध्ये हळद टाकले आणि छान उकळी येऊ दिली पाण्याला. आता आपण त्यामध्ये वजडी टाकूयात आणि 2 ते 3 मिनिट असे छान उकळू देऊयात, जेणेकरून त्याची सर्व घाण अशी निघून जाईल आणि वजडीचा पूर्णपणे वास जाईल. त्याने वजडीला खूप अशी छान टेस्ट येते. आता आपण वजडी अशी काढून घेऊयात. इथे वजडी अशी छान प्रकारे आपली स्वच्छ झाली आहे. आता आपण तिला सुरीने कट करणार आहोत. विळा, कोयता, सुरी आपल्याकडे जे अवेलेबल असेल त्याने बारीक कट करून घ्यायची. आपल्याला पाहिजे तसे असे तुकडे छान छान करून घ्यायचे मस्त. आता इथे आपले सर्व प्रकारे असे वजडीचे तुकडे करून झाले. खायला खूप टेस्टी लागते. इथे कढईमध्ये जेवढे दिसते ते सगळं पण वजडीमध्ये असलं पाहिजे, त्याने वजडीला खूप अशी छान टेस्ट येते. इथे मस्त असे बारीक बारीक पीस करून झालेत. आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत हळद आणि चवीनुसार मीठ टाकूयात. आता हे सर्व असं आपण वजडीला मीठ हळद चोळून घेणार आहोत. त्याने वजडीमध्ये असे हळद मीठ मुरलं की वजडी एकदम खायला छान लागते. सर्व वजडीला आता मस्त मस्त चोळून घेऊयात. इथे असं सर्व प्रकारे चोळून झाले. आता आपण वजडी कुकरमध्ये शिजायला टाकणार आहोत. वजडी शिजायला थोडासा वेळ लागतो आणि वजडीला पाणी सुटतं, त्यामुळे आपण पाणी थोडंसंच टाकायचं. मी ते ग्लास पाणी टाकून कुकरला 4 ते 5 शिट्ट्या करून घेऊयात. वजडी मसाला बनवण्यासाठी लागणारं साहित्य: कांदा, टोमॅटो, लसूण, खोबरा, अद्रक, हिरवी मिरची. कांदा आणि खोबरं थोडंसंच आपण असं नॉर्मल हे भाजून घेणार आहोत. आता वजडी पण आपली इथे अशी मस्त शिजून झाले. अशी बोटाने चेक करून बघायची. अशी 2 साइडला तुकडा झाला की समजायची एकदम छान अशी वजडी आपली शिजले. आता आपण फोडणी द्यायला सुरुवात करूया. इथे आपली कढई पण अशी मस्त गरम झाली. त्यामध्ये टाकूयात कढीपत्ता. कढीपत्ता असा छान तडतडू द्यायचा. त्यामध्ये बारीक केलेला लसूण असा खरपूस होईपर्यंत परतत राहायचं. आता त्यामध्ये टाकूयात बारीक केलेला कांदा. कांदा असा लालसर होऊ द्यायचा. 1 ते 2 मिनिट असा आपण कांदा छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा. आता आपण टाकणार आहोत भाजलेलं वाटण. मिक्सरला जे बारीक करून घेतलं होतं ते वाटण टाकून 2 ते 3 मिनिट असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. त्याने मसाल्याला खूप अशी छान टेस्ट येते. आता इथे असं 2 ते 3 मिनिट आपण असं छान परतून घेतले. आता आपण त्यामध्ये टाकूयात गरम मसाले, धने पावडर, एव्हरेस्टचं लाल तिखट, एव्हरेस्ट मटन मसाला, हळद, मिरची. आता आपण हे सर्व असं मिक्स करून घेऊयात मसाल्यामध्ये आणि 1 ते 2 मिनिट असं तेल सुटेपर्यंत परतून घेऊ. तिथं आपलं असं छान परतून झालंय, तेल पण छान सुटलंय. आता आपण कुकरमध्ये शिजवलेली वजडी टाकून मिक्स करून घेऊयात. पूर्णपणे आपला असा वजडीला पूर्ण छान असा मसाला लागेल आणि वजडी एकदम अशी छान बनून तयार होईल. आता हे सर्व असं छान मिक्स करून झालंय. आता आपण टाकणार आहोत त्यामध्ये पाणी. पाणी आपल्या अशा अंदाजानुसार टाकायचं. आपल्याला घट्टसर रस्सा हवाय, मसाला की थोडंसं पातळ ग्रेव्ही. इथे असं मस्त आता आपण 4 ते 5 मिनिटं अशी वजडी शिजवून घेणार आहोत आणि चवीनुसार मीठ टाकून 2 ते 3 मिनिट अशी छान उकळी काढून घेऊयात. मिक्स करून इथे आपला वजडी मसाला इथे बनून तयार आहे. आता टाकूयात बारीक केलेली कोथिंबीर.
कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.